मित्र-मैत्रिणींनो, भावी शिक्षकांनो, सुखद बातमी या व्हिडिओमध्ये. कंत्राटी शिक्षक भरती जी बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये सुरू झाली होती. झेडपी असेल किंवा नपा मनपा असेल. आता त्या शिक्षक भरतीला डायरेक्ट ब्रेक देण्यात आलेला आहे आणि हा जो ब्रेक आहे तो शिक्षक भरतीसाठी खूप चांगलं मूव्ह ऑन करण्यासाठी एक संधी मिळालेली आहे शालेय शिक्षण विभागाला. मित्रांनो, हा ब्रेक का देण्यात आला, त्याची कारणं काय आहेत आणि याचा शिक्षक भरतीला कसा फायदा होणार आहे, आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी सबस्क्राईब करून आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. मित्रमैत्रिणींनो, सध्या शिक्षक भरती टेट 2025 ची परीक्षा झालेली आहे, परंतु शिक्षकांची जी नियुक्ती अजूनही बाकी आहे आणि त्याला वेळ लागू शकतो, कारण अंतर्गत जिल्हा बदल्या, संच मान्यता याच्यामध्ये शालेय शिक्षण विभाग गुरफटलेले आहेत. त्यामुळे अजून पोर्टलवरती प्रेफरन्सेस अपलोड झालेले नाहीयेत आणि पोर्टलवरती आपण पाहतोय ऍज इट इज. याच धर्तीवरती आता उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र सुद्धा सेल्फ सर्टिफाय करून ठेवलेली आहे, परंतु धक्कादायक बातम्या काही आपल्या कानावरती आल्या. त्याच्यामध्ये कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये झालेली कंत्राटी शिक्षक भरती असेल, सोलापूरची कंत्राटी शिक्षक भरती असेल, धुळेची कंत्राटी शिक्षक भरती असेल, इव्हन नाशिकची सुद्धा असेल, PCMC ची सुद्धा असेल, अशा ऑलरेडी शिक्षक कंत्राटी भरती सुरू केल्या होत्या, कारण विद्यार्थ्यांचं नुकसान होत होतं आणि या शिक्षक भरतीच्या अंतिम प्रोसेसला वेळ लागल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी, वेळेत शिक्षक मिळण्यासाठी, गुणवंत शिक्षण मिळण्यासाठी शालेय शिक्षण विभागानं कंत्राटी शिक्षक भरती सुरू केली आणि काही जिल्ह्यांमध्ये ऑलरेडी ती झालेली सुद्धा आहे, पण ती तात्पुरत्या स्वरूपाची आहे, काळजी करू नका. आता ज्या जिल्ह्यामध्ये सुरू होती त्याच्यामधला नाशिक असेल, सोलापूर असेल किंवा इतरही जिल्ह्यामध्ये असेल, तुमच्या पण माहितीचा एखादा जिल्हा असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा. त्या जिल्ह्यामध्ये ऑलरेडी कंत्राटी शिक्षक भरती सुरू होती, परंतु सध्या आपण पाहतो की झेडपीच्या सध्या निवडणुकांच्या तारखा लागलेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यामुळे सध्या आचारसंहितेमुळे तिथल्या भागातील या भरतीला ब्रेक लावण्यात आलेला आहे आणि त्याचंच एक महत्वाचं कारण असं ठरलं. त्यामुळे शिक्षक भरती वेगळं करायला शालेय शिक्षण विभाग सज्ज झालेला आहे, कारण विद्यार्थ्यांचं भरपूर नुकसान होत आहे. बरं, आता हे कंत्राटी शिक्षक होते ते कोणते होते, तर जे शिक्षक रिटायर झाले होते. जिल्हा परिषदांमध्ये ज्या भरत्या होत होत्या त्याला सुद्धा सध्या ब्रेक देण्यात आलेला आहे. बरं, इथं भरती कोणाची होणार होती, जे रिटायर शिक्षक आहेत, जे सेवानिवृत्त आहेत, त्यांचीच पदं इथं भरली जाणार होती आणि त्यांनाच संधी देण्यात येणार होती. मानधन अवघं 15,000वरती त्यांना तात्पुरत्या स्वरूपात घेण्यात येणार होतं. त्याच्या संदर्भातलं एकदा सोलापूर झेडपीची जी कंत्राटी शिक्षक भरतीची ऍड आहे त्याच्या संदर्भातली माहिती तुम्हाला या चॅनलवरती सुद्धा आपण दिलेली होती. तर मित्रांनो, आता याला ब्रेक लावण्यात आलेला आहे. याच्या संदर्भात अधिक माहिती प्राथमिक शिक्षण अधिकारी सोलापूर यांच्याकडून घेतली असता त्यांनी असं सांगितलेलं आहे की हा जो ब्रेक आहे तो आता जरी लागला असला तर कायमस्वरूपीच कंत्राटी शिक्षक भरतीला ब्रेक देण्यात आलेला आहे. ती आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाची बाब असणार आहे, कारण लवकरात लवकर शिक्षक भरती सुरू करून शिक्षकांना जॉईन करून घ्यायचं आहे. मित्रांनो, सध्याचा महिना आपण पाहतोय फेब्रुवारी, मार्च, एप्रिल मध्ये अकॅडमिक इयर तर ऑलमोस्ट संपून जातं आणि मे महिन्याच्या सुट्टीनंतर जून महिन्यामध्ये नवीन अकॅडमिक इयर सुरू होईल. तोपर्यंत नवीन शिक्षकाची भरती करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा मानस आहे आणि अर्थातच सध्या कंत्राटी शिक्षक भरतीला ब्रेक मिळाल्यामुळे शिक्षण विभाग मात्र संच मान्यतेच्या वेगानं कामाला लागलेला आहे. लवकरात लवकर भरती करायची आहे यांना. नियुक्ती सुद्धा या शिक्षकांना मे महिन्यामध्येच भेटणार आहे. त्यामुळे जर तुम्ही शिक्षक भरतीची वाट पाहताल, शिक्षक भरतीच्या रेसमध्ये असाल, तर तुम्हाला आता जास्त वेटिंग करावी लागणार नाहीये. जो आपण एक्सपेक्ट करत होता, ज्या शिक्षकांच्या अंतर्गत जिल्हा बदल्या होत्या त्या मे पर्यंत चालणार होत्या, परंतु आता ती सुद्धा तारीख अगदी लवकर करून लवकरात लवकर भरतीच करण्याचं शालेय शिक्षण विभागानं ठरवलेलं आहे आणि अशा प्रकारे कंत्राटी शिक्षक भरतीला मात्र ब्रेक मिळालेला आहे. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की लिहा आणि तुमच्या मनातले प्रश्न तर आहेतच. प्रेफरन्सेस वाढवून भेटतील का, शिक्षक भरती किती पदांची होईल आणि कशी होईल, किंवा प्रेफरन्सेस अनलिमिटेडच असायला हवेत, याच्यासाठी मित्रांनो आपण लढत आहोत. आणि याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितलंच होतं याच आपल्या युट्यूब परिवारामार्फत की
तुमची जी भरती आहे ना ती अतिशय वेगानं जलद गतीनं होणार आहे, कारण सध्या संच मान्यता लास्ट स्टेप मध्ये आहे. आणि लास्ट फेज मध्ये संच मान्यता असताना काही निर्णय अतिशय वेगाने घेतले जात असतात, त्याचा विरोध सुद्धा आपण करत आहोत. परंतु जोपर्यंत आपल्याला रिझल्ट येत नाही तोपर्यंत आपण बोलून दाखवत नाही, परंतु नक्कीच बोलून दाखवू. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन केलं असेलच. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. आपल्या एका मित्राला शेअर करायला विसरू नका आणि एक लाईक तो बनताही आहे. स्टे कनेक्टेड. बरं, जे ऑलरेडी कंत्राटीवरती काम करत आहेत, काही ठिकाणी त्यांना डीएड, बीएड उमेदवारांना सुद्धा संधी दिलेली आहे. ज्यांचं टीईटी झालेलं आहे, सीटीटी झालेलं आहे, पेपर वन, पेपर टू, त्यांना सुद्धा काही ठिकाणी संधी दिलेली आहे. किंवा आता सध्या जी कंत्राटी शिक्षक भरती सुरू झाली, नागपूर असेल, सोलापूर असेल, नाशिक असेल, धुळे असेल, तिथं मात्र सेवानिवृत्त शिक्षकांना संधी देण्यात आली. बरं, ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांचं काय स्टेटस असणार आहे, तर त्यांची जेव्हा एकदा पोर्टलवरती भरती सुरू झाली की तिथं मात्र त्यांना तिथं राजीनामा द्यावा लागणार आहे. आणि तिथं मात्र नवीन शिक्षक, जे भावी शिक्षक टेट 2025 ची सध्या परीक्षा दिलेली आहे, शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहे, त्यांची मात्र तिथं नियुक्ती होईल. त्यामुळं त्यांनी सुद्धा काळजी करायचं काही कारण नाही. आणि जे कंत्राटी पद्धतीने करतात आहे त्यांना मात्र एवढं अकॅडमिक इयर संपेपर्यंत त्यांनाही टेन्शन नाहीये, त्यांना सुद्धा अर्थार्जनाचं साधन मिळूनच जात आहे.